नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारसकर लिखित 20व्याची भाकर ही कादंबरी. आज भाग दुसरा. सकाळचे 8:30 वाजले तरी रस्ता निर्जन वाटत होता. पावसामुळे वर्दळ मंदावली होती. एखादी मोटरसायकल, 4चाकी मोटर कार खास कामानिमित्त येत जात होती. नानाला 1 किलोमीटर गाडी ओढायची होती. रस्ता सरळ सपाटीचा होता म्हणून तो लगबगीत चालला होता. मध्येच पावसाची चळक वाढायची. बरेच पुढं गेल्यावर गाडी पट्ट्यावर बऱ्याच हातगाड्या उभ्या होत्या. हातगाडीवाले चहाच्या टपरीवर पाऊस उघडायची वाट बघत होते. रेनकोट आणि टोपीनं झाकून गेलेल्या दत्तू नानाला शिरपानं अचूक ओळखलं आणि आपापसात कुजबुज चालू झाली. मायला, त्यो बघ दत्तू नाना. अरे पावसा पाण्यात बी त्याला धंदा लागला राव, शिरपा म्हणाला. अरे कसला दिसतोय दत्तू नाना? हा, ओळखू बी येणं झाला की त्यो. नाना नाना, अरे इकडे ये की. गड्या पाऊस पाणी बघ जरा, ये ये. नानानं चहाच्या टपरीवर हातगाडी आणली. टपरीवर नजर टाकली. 10-12 जण टपरीवर रेंगाळत होते. हे बघा, एवढं पोच करून येतो मग बसू की निवांत. निवांत वाले, पोट निवांत बसू दिल होय. काय रे, कुठं चालला? अरे बंगल्यातलं पार्सल आहे, रेल्वे स्टेशनवर न्यायचंय. 2च्या गाडीला गेलं पाहिजे. तवा एकदाच हे नेऊन टाक तू, म्हणजे मोकळीच की आपण. मोकळा? आणि तू? अरे तू काय ठेसनावरनं मोकळा येणार आहे होय? अरे घावलं काय तर तिकडून तिकडंच जाशील. शिरपानं त्याला समजावलं. तसा गणूभाऊ म्हणाला, अरे ये रे बा, इकडं ये, चहा पिऊन जा, गारठला असशील. टपरीवाला गौतम म्हणाला, आता कशाला आमचे 5 रुपये बोडी होतो, जावा की घेऊन चहा. नानानं हातगाडी साईडला लावली. पान कापड नीट आहे का ते बघितलं आणि टपरीत आला. सगळेजण नानाकडं बघायला लागली. त्याचा रेनकोट चापून बघू लागली. अरे कसला भारी रेनकोट आहे रे, आतून गरम बी दिसतोय, बघू बघू. शिरपानं गळ्याजवळ हात घालून बघितला. हैला, कसला भारी आहे रे. अयो 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 अयो, आतून बघ ना, कसला मऊ मऊ आहे, गरम बी आहे. गार पाडायचं कामच नाही, भिजायचं तर नावच नाही. लय भारी लय भारी. तसा सदा म्हणाला, काय बंगल्यातलं पार्सल आहे वय? हो ना, सकाळ जरनं पार्सल भरलंय, पण हे बियाणं उघडाय तयार होईना, मने घालो तसाच. मग तिथल्या साहेबानं दिला हा रेनकोट. अरे घाम निघतोय आतून. आपल्याला सवय नाही याची, लय अवघडल्यासारखं वाटते. आता होईन की भाऊ सवय हळूहळू, आणि लयच अवघड वाटत असेल तर आणि इकडं मी वापरतो. अंगाशी आहे, अंगाशी. अरे गाडी हो, त्याला जो कसाबासा मिळाला आहे. आणि त्याच्यावर तू नजर ठेव आता, वार वादर. आणि त्यानं कावा द्यावा. हा, गौतमनं 10-12 चहा भरली, सगळ्यांना दिली. तशी एकनाथने फिरकी मारली. हे बघा, आज दत्तू जाण्याचा धंदा झालाय, आणि मग चहा पण त्याचाच. अरे चहाचा गालाच बी वाटायला नाही लावला मी. आणि काम झाले बेगर अगोदर कोण पैसे देतं रे? शिरपानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, नग काळजी करू, रातच्याला आकडा लागलाय, या बियाण्याला कळलं आणि घेतला चहा माझ्याकडनं. जाऊ दे, म्या तरी कुठं कष्ट करून आणलंय. किती मिळालं रे? नानाने विचारलं. तुला काय करायचंय? तुला चहा मिळाला ना, मग पी की गुमान. अरे मी थोडा त्यातला वाटा मागणार आहे का? अरे तुमच्या वाट्याचा चहा तुम्हाला दिला, अजून काय पाहिजे? अरे खाऊ दे केली 11 बाळाला, कधीच्या नवत लागलाय. बरं झालं झड लागली आणि पैसा हातात आला. पण नाना त्याला समजवायला लागला, हे बघ, लय आकड्याच्या नादाला लागू नका. लयाला जाशील लयाला. घामाचं पुरतं, अरे फुकटचं नाही पुरत. नाही रे नाना, तुला कधी दिसलो का मी आकडा खेळताना? सहज लावला. ते म्हणतात ना, आंधळेचा हात धानाच्या पेटीव, तसली गत झाली बघ. बरं बाबा, मी तरी आणखीन काय सांगणार तुला. अरे यो जुगार रोज पैसा देत असता,
तर ह्या तळावर इतक्या हातगाड्या कायला उभ्या राहिल्या असत्या रे. मध्येच गणानं झीर धरली. नाही त्याला कळतंय ते, पण सांगून काय उपयोग आहे का? तसा शिरपा तिकडीनं म्हणाला, गणा तू बी दारूचं व्यसन लावून घेतलंय ते बरं आहे का? नानाने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला, अरे बाबा कधी नाही ते बेरकी मेवना आलता, त्यानं शाप्ता घालून मला बळ पाजली, तर घरी काय राड आहे तिकडं. न म्हणे दुसऱ्या दिवशी बायानं तिच्या भावाला बळ घालून दिलं. त्यो गेला हो, पण मला 4 दिवस चटणी भाकरीवर ठेवलं ना बायानं. खरं आहे ना? खरं आहे ना? मग तू दररोज दारू पितो का? नाही ना. तसं मायावालं पण आहे. अरे बाबा घामाचा पैसा पुरवणीचा असतो. तसा नाना दचकल्यासारखा भानावर आला आणि म्हणाला, गड्या मला जाऊ द्या लवकर, लई येळ झालाय. पावसानं जोर धरलाय, बाहेर पडावं का नाही? सगळे त्याला म्हणत होते, थांबून जा, उघडीप झाल्यावर जा. पण पार्सल लवकर जायला हवं म्हणून टपरीवाल्या गौतमला त्याने विचारलं, गौतम काय टाईम झाला रे? मनगटीच्या घड्याळाकडे बघून त्याने टाईम सांगितला, 10:20 झाली. आता जायलाच पाहिजे म्हणून नानानं त्यांचा निरोप घेतला, खांद्यावर हातगाडीचा पट्टा चढवला आणि हातगाडी डांबरीवर चालायला लागली. हवेत गारठा जाणवायला लागला तरीही नानाचा घाम झाला. हातगाडी एकदाची रेल्वे स्टेशनवर आली. ती बाजूला लावली, लगबगीनं आत गेला. कोपरीच्या खिशातनं कागद काढला, साहेबाला दाखवला. साहेबानं कागदावर सही करून पार्सल आत घेऊन यायला परवानगी दिली. एक करून नानानं पार्सल रूममध्ये टाकलं, पोहोच घेतली आणि स्टेशनवरच थांबला. आता पावसानं जोर धरला होता. प्लॅटफॉर्मवरची ये-जा थांबली होती. तो आपलं सामान जवळ घेऊन पावसाच्या सरींकडे बघत स्तब्ध उभा राहिला होता. अर्धा प्लॅटफॉर्म पावसानं भिजला. सगळं वातावरण शांत झालं. मध्येच चहावाल्याचा आवाज ऐकू यायचा, ए चाय 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 चाय. पावसामुळे गाड्या लेट होणार ही शंका प्रत्येकाच्या मनात आली, कारण 9:30ची नंदीग्राम 11:30 वाजले तरी आली नव्हती. इतक्यात अनाउन्समेंट झाली, यात्रियों को सूचना है, कल 12 बजे आने वाली गोवा एक्सप्रेस बारिश के कारण कैंसिल हो रही है, कृपया ध्यान दें. नंदीग्राम 4974-283 थोड़ी ही देर में प्लॅटफॉर्म क्रमांक 4 पर आ रही है. प्रवाशात चुळबुळ सुरू झाली. अवघ्या 10 मिनिटात गाडीचा वेग कमी होत प्लॅटफॉर्म 4 वर उभी राहिली. प्रवासी उतरत होते, चढत होते. ती एक कसरतच होती. त्यात लाल अंगरख्यावाल्या हमालांची घाई वेगळी. ओझं घेऊन चाललेला, त्यामागे सुटाबुटातला साहेब, त्याची पत्नी आणि 2 लेकरं त्यांच्या मागे चाललेली. डब्यातली चढउतार कमी झाली. गाडीनं शिट्टी दिली आणि एका डब्यातनं एक तरुणी, 10 वर्षांची सुंदर मुलगी सोबत 4 वर्षाचा गोंडस मुलगा. हातात एका पर्सशिवाय काही नव्हतं. उतरल्या तिने इकडे तिकडे बघितलं. पहिल्यांदाच या शहरात आलेली वाटत होती. आत येईपर्यंत ती बरीच भिजली. निवाराला आल्यावर मुलाला खाली सोडलं. ती मुलगी चांगलीच भिजली. स्वतःच्या डोक्यावरनं हात फिरवला, केसातलं पाणी निथळवलं. लेकरांना घेऊन बाजूला असलेल्या स्टॉलवर गेली. तिथून एक टॉवेल खरेदी केला. टॉवेलनं त्या मुलीचे केस सुके केले, स्वतःचे केस पुसले. आता वातावरण थंड होतं, पण आता गरम कपड्यांची गरज होती. रात्रीला अंगावर पांघरण्यासाठी काहीतरी गरज होती. तिने खरेदी केली. ATM व्यवहार होत असत. ती बाई महाराष्ट्रीयन नव्हती हे तिच्या भाषेवरनं कळत होतं, त्यामुळे व्यवहार करायला जड जात होतं. ती काय म्हणतीये हे समजायला कठीण होतं. शब्दांची देवाणघेवाण होणं कठीणच झालेलं होतं. मुलांना भूक लागली म्हणून ती वडापावच्या छोटेखानी वडापाव सेंटरवर गेली. लेकरांना खाऊ घालून तिनेही पोटाला आधार केला. ती दिसायला नीटनेटकी, सुशिक्षित वाटत होती. अंगात ऊब आली, थंडीचा असर कमी झाला, पोटात भर पडली. त्यामुळे आता ती आबाद झाली. पण पुढे काय हा मोठा प्रश्न. दुनिया गोल आहे. या दुनियेत चाललेला व्यापार, बाजार, देवाणघेवाण, उलथापालथ, धावपळ हे सगळं ती जाणून असावी. म्हणूनच आजचा दिवस वेटिंग रूममध्ये काढावा असं ठरवून ती मुलांना घेऊन वेटिंग रूममध्ये गेली.
आजचा दिवस गेला तो काही प्रवास, काही पाऊस, प्रवासात होणारी दगदग, थकवाही खूप होता. आजचा दिवस गेला, उद्याचं काय? तरीही तिला झोप कधी लागली कळलं नाही. गलबला, गलका, धावपळ हे सगळं रात्रीच्या पोटात गडप झालं. सगळी कशी निपचित निवाऱ्याला पडली. रात्र ही विसावली होती. तिने डोळे लावून घेतले आणि ती निवांत झाली. जागा होता फक्त पाऊस आणि त्याला साथ देणारे दिवे. अंधाराच्या पोटात विसावलेला प्रकाशाचा गोळा बाहेर यायच्या बेतात होता. रात्र प्रसूत होण्याचा समय होता. काळ्या ठिक्कर असलेल्या रात्रीच्या गर्भातनं प्रकाशमय जीवन देणारी तेजस्वी अभ्रक जन्म घेणार होती आणि तो सुद्धा हळूहळू आगमनाचं अस्तित्व दाखवत होता. त्याबरोबर निसर्गालाही जाग येत होती. काही वेळातच तेजस्वी किरणं बाहेर पडायच्या बेतात होती, पण लगेच ढगाच्या चादरीनं त्याला लपेटून घेतलं. काही वेळातच दिनचर्या चालू झाली. बाहेर पडणारी माणसं पावसानं उसंत द्यावी म्हणून वाट बघत होती. संधी मिळताच रस्त्यावर वर्दळ वाढली. आभाळ जरी भरलं होतं तरी पाऊस थांबला होता. ढगांनी सूर्याला बाहेर येण्यासाठी थोडी सरकासरकी करून जागा करून दिली. उंच उंच गगनाला भिडलेल्या इमारती प्रकाशानं झळकायला लागल्या. पथदिव्यांची रात्रपाळी संपली आणि ती स्तब्ध झाली. गेल्या 2 दिवसांपासून रखडलेली कामं उरकून घ्यावीत म्हणून प्रत्येक गल्ली बोळ कामाला लागला. रस्त्यावर वर्दळ वाढायला लागली. कासराभर सूर्य वर आला. सकाळचे 8 वाजले तरी ती अजून झोपलीच होती. ड्युटीवर असलेला रेल्वे पोलीस वेटिंग रूममध्ये आला. त्याने खुर्चीवर पोलिसी दंडा आपटला. तिला आवाज दिला आणि उठवलं. आवाज ऐकून ती गडबडीत उठली. खूप उशीर झाला होता तिला उठायला. उठातच ती काहीतरी पुटपुटली. काय पुटपुटली हे तिचं तिला माहिती. दोन्ही लेकरांना उठवलं. अंगावरचं पांघरूण घडी केलं. ते बॅगमध्ये कोंबलं. दोघांना घेऊन तिने बाथरूम शोधलं. बाथरूममधून पदरानं तोंड पुसत ती बाहेर आली. आशाळभूत नजरेने तिने इकडे तिकडे बघितलं. कोणतंच नियोजन नसलेलं जीवन बाहेर पडलं होतं. ना आशा, आकांक्षा, ध्येय. निर्विकारपणे बाहेर पडलेलं जीवन. सगळ्या संकटाशी सामना करायला ती तयार झाली. अचानक तिच्यासमोर रेल्वे पोलीस येऊन उभा राहिला. तिची चौकशी सुरू झाली, पण भाषेचा मेळ जमेना. तिला मराठी समजेना ना हिंदी. अबोल असल्यासारखी अवस्था झाली. उत्तरादाखल ती काहीतरी बडबडायची. रेल्वे पोलिसाला काही कळत नव्हतं. नाहक संशय बाळावत चालला. मग पोलीस वैतागून ओरडला, "व्हॉट इज युअर नेम?" नेम? अच्छा. अरे काय ये नेम? नेम पूछता मैं. व्हॉट इज युअर नेम? हां हां, मालविका. सरनेम? सोनी. अरे पूरा नाम बताओ ना. युअर हजबंड नेम, फुल नेम, फुल नेम. मालविका रघुवेंद्र सोनी. बट ओनली मालविका सोनी. तर माईला काय घोटाळा काय कळना. गाव कोणतं आहे गाव? तिला काहीच कळलं नाही. पोलिसाच्या लक्षात आलं. मग म्हणाला, विलेज विलेज. मदुराई. आता जास्त चौकशी करणं म्हणजे डोक्याला कलई करून घेणं. पण ड्युटी आहे, करायला लागणार. जबाबदारी आपली. त्या मुलामुलीकडे हात करून त्याने विचारलं, ये बच्चे. त्याच्या इशाऱ्यानं तिला प्रश्न समजला. Oh, he is my son, Sarang. She is my sister, my daughter. But my sister is gone. 4th after year. आयडेंटिटी. तिने छोट्या पर्समधनं आयडेंटिटी दाखवली. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. मोबाईलवरची भाषा पोलिसाला अनभिज्ञ होती. ती फक्त ऐकत होती, बोलत नव्हती. पलीकडनं जोरजोरात आवाज येत होता. तिने कान लावलेला मोबाईल समोर धरला. ती रागारागानं त्याच्याकडे बघत होती. मोबाईल जोरात आपटणार, पण तिने स्वतःला सावरलं. घाईघाईत मोबाईलमधलं सिम कार्ड काढलं. रेल्वे रुळावर फेकून दिलं. ती धास्तावली होती.
त्याला लिंक लागली असावी, मी कुठं असेन त्याची. तो काहीही तपास करून मला शोधू शकतो. तो आला की मी संपले. म्हणून सुरक्षित ठिकाणी जाणं महत्त्वाचं. पोलिसानं कंट्रोल रूमला कॉल केला. 5 मिनिटात एक मॅडम येऊन तिच्या समोर आल्या. त्यांनी मालविकाची चौकशी केली असताना तिची व्यथा तिला समजली. ती पोलीस मॅडमशी इंग्रजीत बोलत होती. ती मनात विचार करत होती की मी असं केलं तर तो माझा शोध घेऊ शकतो. मला त्याच्यापासून धोका होऊ शकतो. मला माझ्या हिमतीवर जगलं पाहिजे. मला फक्त माझ्या मुलासाठी जगायचं आहे. त्याला चांगले संस्कार द्यायचे, त्याला खूप मोठं करायचं आहे. पण माझ्या बाळाला त्याच्यापासून दूर ठेवायचं आहे. त्याचे संस्कार नकोत माझ्या बाळावर. त्याची सावलीसुद्धा पडायला नको आहे माझ्या बाळावर. त्यांनी स्त्री म्हणून माझ्या तारुण्याचा उपभोग घेतला. तो माझा लग्नाचा नवरा आहे, तरीही तो मला नको आहे. मी खूप सहन केलं. गेले 15 दिवस झाले मी सारखी भटकतीये. इकडे महाराष्ट्रात कशी आले तेच मला कळलं नाही. इथे सगळं नवीन आहे. माणसं नवीन आहेत, कोणी ओळखीचं नाही, भाषा नवीन, संस्कृती नवीन. पण आता असं वाटतंय की महाराष्ट्र माझा आश्रयस्थान असेल. इथेच माझं आणि माझ्या बाळाचं भविष्य घडेल असं मला वाटतंय. मला आता इथली सवय करून घ्यायला हवी. आता मला माझ्या हिमतीवर जगलं पाहिजे. त्या महिला पोलिसनी तिला विचारलं की तुझा नवरा सर्व्हिस कुठे करतो, काय करतो? त्यावर तिने उत्तरादाखल तो बिझनेसमन आहे असं सांगितलं. पण त्याची नीयत चांगली नाहीये म्हणून तो मला नकोय. त्यांनी मला खूप त्रास दिलाय. मला आता त्याची भीती वाटते म्हणून मला तो जवळ नकोय असंही तिने सांगितलं. 2 दिवसानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे झोपडपट्टी सजीव झाली. पत्र्यातून ओघळणाऱ्या पाण्यानं गोधड्या, चादरी ओल्या झाल्या होत्या. त्या बाहेर पत्र्यावर यायला लागल्या. झोपड्या सुकायला वेळ लागणार होता. गळणाऱ्या झोपड्यावर पानकापडे यायला लागली. काही जण बल्ल्या ठीकठाक करायला लागले. झोपडीत पाणी शिरणार नाही याची दक्षता घेऊन सगळे काम करत होते. दत्तू नानाची झोपडी यात तशीच उभी होती. बसल्या बसल्या साखरी पसारा आवरत होती. पसारा तरी काय हो, चूल, तवा, 2 पातेली, हंडा, माठ, किरकोळ भांडी, एक ट्रंक, गोधड्या आणि कपड्याची वाळणी, बास. पसारा आवरता आवरता धीरा दिलेल्या मेढीला धक्का लागला आणि वरच्या पत्र्याला सांद पडताच पत्र्यावर बजवण म्हणून ठेवलेला दगड खाली आला आणि पाण्यानं भरून ठेवलेल्या माठावर पडला. माठाच्या मात्र ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. साखरीनं कपाळावर हात मारून घेतला, हळहळ व्यक्त केली. सगळे झोपडीत पाणी पाणी झालं. आधीच पावसानं ओलं झालेलं, त्यात अधिक ही भर. ऐत खाऊन नणंद हौशी, महाबेरकी, साखरीवरच खेकसली. काय गे वहिनी, केलं का समदवल्लं? काय बाई, माणसाला कधी नीट बसू देत नाही. एक तर 2 दिवसापासून झोप नाही, अंग कसं ठस ठस करते. पडावा म्हणलं तर तुला काय कामच नाही. असं म्हणून तिने बसल्या बसल्या कूस बदलली. पत्र्याच्या भिंतीकडे तोंड केलं, झाली आडवी. बर बाया, पाणी कोण नाही मोकळं. साखरीला नणंदेची खोड माहिती असल्यामुळे ती निमूटपणे खापरं गोळा करायला लागली. इतक्या सुन्या पळत घरी आला. आहे पाणी दे का? साखरीकडं आणि फुटलेल्या मडक्याच्या खापरीकडे बघत राहिला. अगं कसं फुटलं ग आहे? आता पाणी कुठून प्यायचं ग? विचारतो या माईला. नाही ते कुठाने करून ठेवती. आता आहे का पाणी प्यायला घोटभर? हौशी भाऊजाईवर रुबाब करत बडबडत होती. आत्या, जाय बरं एखादा भांडं भरून आण. मला लय ताण लागली का आत्या? सुन्यानं काकोळतीनं हौशीला सांगितलं. पण ऐकेल तर हौशी कसली. आणलंय महाकेटर. सकाळीच आणलंय डोक्यावरनं पाणी. तुझ्या माईला आहे का कदर? घराच्या बाहेर तर पडायचं नाही आणि दुसऱ्यानं केलं तर पचवायचं नाही. अशी तू ही माय, गरीब गाय आणि पोटात पायी. तिला सोन्याने लगेच उत्तर दिलं. काय बडबड करती ग? आई तर खाती आणि वरून माईला रुबाब करती वय. तिचं दुखतंय माहिती नाही बाई तुला. तशी हौशीनं भोकाड पसरायला सुरुवात केली. सुन्यानं लगेच मागच्या मागं धूम ठोकली. हौशीचा आवाज वाढला. एक एक उखाणा तिच्या तोंडून बाहेर पडायला लागला.
तसा शब्दसंचय भरपूर आहे तिच्याजवळ. अवतीभोवती जमा झाले, काहींनी पत्र्यात प्रवेश केला, काही बाहेर थांबून मजा बघायला लागले. एक टक साखरीवर, एक टक हौशीवर टाकत होते. आता हौशीला अधिक चेव आला. मी माझ्या भावाचं खाते, हिचं काय जाते? मयाव येळ आली म्हणून यांच्या दारात आले तर कुत्रीवाणी वागून राहिले. हौशीच ती चांगले हौस करून घेत होती. गल्लीबोळातली आणखीन जमा झाली. काय झालं, कोणाकोणाचं चाललंय, एकमेकांना विचारायला लागली. हौशीचा आकांडतांडव आयाबायांनी जाणून घेतलं आणि काढता पाय घेतला. जाताना हौशीला दोष देत निघून गेल्या. मध्येच गजरा मावशीनं विचारलं, कोण काटत होतं ग? अहो तीच की हौशी. हौशी आणि तोंडवाशी, दुसरं कोण असणार आहे? जसजशी गर्दी कमी झाली तसतसा हौशीचा आवाज कमी कमी झाला. हौशीच्या दोन्ही मुली खिचडीसाठी शाळेत जाऊन बसत असत. साळवे मॅडम म्हणायच्या, मुलींना शाळेत घाला, त्यांच्या जन्माचे दाखले द्या, मुलींना शिकू द्या. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारस्कर लिखित 20व्याची भाकर. आज दुसरा भाग इथेच संपला. तिसरा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.